नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे याचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा। अ प्रतिज्ञा, प्रतिज्ञा स्पष्ट करायची आहे पाठाच्या आधारे। तर बघा उत्तर, प्रतिज्ञा म्हणजे केलेला संकल्प किंवा पराकोटीचा दृढ निश्चय। आपण जे म्हणतो आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास प्रतिज्ञा या शब्दामधून व्यक्त होतो। आ आहे सस्य श्यामला माता। उत्तर, सस्य म्हणजे धान्य आणि श्यामला म्हणजे काळ्या मातीत बहरलेल्या धान्याची पिके होय। धान्याच्या पिकांनी बहरलेली धरणी माता म्हणजे सस्य श्यामला होय। या शब्दांतून भारत मातेच्या धनधान्याची समृद्धी व्यक्त होते। प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा। त्यामधील अ प्रश्न, भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे? उत्तर, भारतातील लोक। 2. महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्ये। उत्तर, सक्रियता, सुबुद्धता। आ, देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती। हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे, नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे, आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे, त्यानंतर आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे। प्रश्न तिसरा, खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा। विचार आणि व्यक्ती आहे बघा। भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक, तर हा विचार आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा। आ विचार, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, हा विचार आहे महात्मा गांधी यांचा। ई विचार, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा विचार आहे साने गुरुजी यांचा। प्रश्न चौथा, तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा। अ प्रश्न, प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा। उत्तर, सौजन्य हा शब्द पहिल्यांदा प्रतिज्ञेच्या माध्यमातून ऐकला होता। शब्दाचा अर्थ मी गुरुजींना विचारला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सौजन्याने म्हणजे प्रेमाने, आदराने। त्यांनी मला सांगितलं की आपल्यापेक्षा वयाने व मानाने मोठ्या व्यक्तीशी नेहमी आदराने वागावे। हे समजल्यावर मी सर्वांशी प्रेमाने वागावयास लागलो, कोणालाही उलट उत्तर देणे टाळू लागलो आहे। प्रश्न 4 मधील आ प्रश्न, तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा। तर बघा उत्तरामध्ये मी माझा प्रसंग थोडक्यात लिहिला आहे। तुम्ही तुमचा प्रसंग याऐवजी लिहू शकता। पुढचा प्रश्न, खेळूया शब्दांशी। अ, समानार्थाचे जोडशब्द तयार करा। उदाहरणार्थ पालन पोषण। आता दंगा या शब्दासाठी समानार्थाचा जोडशब्द कुठला आहे? दंगा, दंगा मस्ती। त्यानंतर कोड, कोड कौतुक। थट्टा, थट्टा मस्करी। धन, धन दौलत। बाजार, बाजार हाट। हा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा। आता गटातले शब्द दिलेले आहे। 1 नंबर, मी, आपण, रत्ना, त्यांचे। आता यातील वेगळा शब्द आहे रत्ना, तो गटात का बसत नाही बघा। गटात रत्ना हे एकच नाम आहे। उरलेले 3ही शब्द सर्वनामे आहेत।
2 नंबर राहणे, वाचणे, गाणे, आम्ही. गटात न बसणारा आहे आम्ही. आम्ही हे एकच सर्वनाम आहे. उरलेले तीनही शब्द क्रियापदे आहेत. आ मधील 3 नंबर तो, हा, सुंदर, आपण. तर उत्तरामध्ये सुंदर म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे सुंदर. तो गटात का बसत नाही बघा. गटात सुंदर हे एकच विशेषण आहे. उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत. 4 नंबर भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे. तर गटात न बसणारा शब्द आहे करणे. करणे हे एकच क्रियापद आहे. उरलेले तीनही शब्द हे विशेषणे आहेत. प्रश्न ई. खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा. तर बघा तक्त्यात वर्गीकरण असं येणार आहे. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. पुल्लिंगी शब्द आहेत देश, शेला, मुलगा आणि निसर्ग हे पुल्लिंगी आहेत. स्त्रीलिंगी आई, रेल्वे, शक्ती, भूमी, हवा आणि भाषा. नपुंसकलिंगी शब्द आहेत गाव, गावे, काम, सनंग, मूल, मुले, यंत्र, विश्व, चित्र, पाणी, गीत हे नपुंसकलिंगी आहेत. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. शब्दसमूह आहेत गगनभेदी, घोष करणे, रचनात्मक काम करणे, पोटापलीकडे पाहणे, कचाट्यात सापडणे. तर पहिला आहे गगनभेदी घोष करणे. वाक्यात उपयोग आहे बघा. भारताला स्वतंत्र मिळाले तेव्हा भारतीयांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला. दुसरा शब्दसमूह आहे रचनात्मक काम करणे. वाक्यात उपयोग रयत शिक्षण संस्थांचे जाळे विणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले. तिसरा शब्दसमूह आहे पोटापलीकडे पाहणे. त्याचा वाक्यात उपयोग आहे मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकायला पाहिजे. चौथा कचाट्यात सापडणे. वाक्यात उपयोग आहे बघा. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मोहन शास्त्र शिक्षण घ्यावे की वाणिज्य शिक्षण घ्यावे या कचाट्यात सापडला. चर्चा करूया. शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्ये कोणती याविषयी मित्रमैत्रिणींशी चर्चा करा. उत्तर शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्ये पुढील प्रमाणे. शाळेत दररोज उपस्थित राहावे. 2 शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा. 3 शाळेतील सर्व शिक्षकांचा आदर करावा. 4 शिक्षकांनी दिलेला गृहपाठ नियमित पूर्ण करावा. 5 शाळेतील जास्तीत जास्त स्पर्धा व उपक्रमांमध्ये सामील व्हावे. शाळेतील कुठल्याही वस्तूचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून चर्चा करा. त्याचा तुम्हाला कळलेला अर्थ वर्गात सांगा. संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ पुढील प्रमाणे. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. 2 संविधानाची उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. 3 स्वातंत्र्य, समता आणि न्याय या 3 मूल्यांचा स्वीकार संविधानाच्या उद्देशिकेने केला आहे. 4 आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात होते. 5 नंबर संविधानाच्या उद्देशिकेत सामाजिक, आर्थिक व राजकीय असे न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. आपण समजून घेऊया. वाचा व उत्तरे लिहा. प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रमुख पाहुणे दिले. वरील शब्दसमूह वाक्य आहे काय? नाही. आ वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का? नाही. ई अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा. तो वाक्य असं लिहावं लागणार आहे. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले.